विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये हार्दिक पंड्यानं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। ही बस आपण पाहतो, ज्या बसमधून ही विजयी रॅली निघणार आहे। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता सगळेच क्रिकेट प्रेमी सज्ज झालेले आहेत या विजयी रॅलीसाठी। आणि मुंबईतल्या रस्त्यांवर निघणार आहे ती विश्वविजेत्या टीम इंडियाची विजयी रॅली आणि या विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी देखील तेवढीच गर्दी केली आहे। ही बस खास गुजरातमधून मागवण्यात आलेली आहे। सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी ही बस आहे। थोड्याच वेळात टीम इंडिया या बसमध्ये येणार आहे आणि त्यानंतर सर्वच क्रिकेट प्रेमी जे अगदी सकाळपासून त्यांची वाट पाहत आहेत त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव हा केला जाणार आहे। तर मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, एक्सक्लुझिव्ह ही दृश्य। आणि याच बसमधून टीम इंडियाची विजयी रॅली निघणार आहे, जिथे क्रिकेटच्या मॅचेस तहानभूक विसरून या ठिकाणी क्रिकेट प्रेमी पाहत असतात आणि आज त्याच क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी टीम इंडियासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत। 2007 साली देखील अशाच प्रकारे लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते। टीम इंडियाची रॅली त्यावेळी 8 तास चालली होती। आज मात्र 2 तास ही रॅली चालणार आहे। थोड्याच वेळात आता टीम इंडिया या ठिकाणी दाखल होणार आहे। एअरपोर्टवर सध्या ते दाखल झाले। एअरपोर्टवर स्वागत झाल्यानंतर टीम इंडिया आता या मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे वानखेडे स्टेडियममध्ये एका खास कार्यक्रमाचं आज आयोजन केलं गेलं। टीम इंडियाचा विजय हा जिथे प्रत्येकाला आपला विजय वाटतो, टीम इंडियाचा पराभव हा प्रत्येकाला आपला पराभव वाटतो, अशा या मुंबईमध्ये या टीम इंडियाचं स्वागत केलं जातंय। ही थेट दृश्य मरीन ड्राईव्हवरची आणि आता थोडीशी पावसानं उघडीप दिलेली आहे आणि आता क्रिकेट प्रेमींची गर्दी देखील या ठिकाणी वाढत चालली आहे, कारण ऑफिसेस सुटलेले आहेत। तिथून देखील क्रिकेट प्रेमी आपल्या टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी आपण दादर स्टेशनवरची देखील दृश्य पाहिलेली होती। दादर स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात येण्यासाठी ट्रेनमध्ये देखील एक वेगळाच उत्साह पाहायला मिळालाय। जोरजोरात टीम इंडिया अशा घोषणांनी ट्रेन्स देखील मुंबईच्या लोकल ट्रेन्स देखील दणाणून गेलेल्या आहेत। वानखेडे स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमच्या बाहेर अशाच प्रकारे खचाखच गर्दी आपण अनुभवतोय। कशा प्रकारे सगळीकडे ब्लीड ब्लू हे खरं तर टीम इंडियाचं वाक्य आहे ते या ठिकाणी आपण अनुभवतोय। सगळेजण टीम इंडियाचं टी शर्ट घालून या ठिकाणी जमलेले आहेत, जो तो आपापल्या परीने आपल्या टीम इंडियाला चीअर करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे। तर T20 विश्वचषकानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतानं 7 धावांनी विजय मिळवला आणि त्यानंतर T20चा विश्वचषक या टीम इंडियानं जिंकलेला आहे। भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं देखील T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर काही वेळातच रोहित शर्मानं देखील T20ची निवृत्ती जाहीर केली आहे। तर दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजा यानं सुद्धा T20 क्रिकेटला अलविदा केलं। मात्र विश्वचषक जिंकूनच हे जे टीम इंडियामधले महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यांनी T20 मध्ये निवृत्ती जाहीर केलेली आहे। तसंच टीम इंडियामध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड याचा देखील हा शेवटचा बळकट। तर मरीन ड्राईव्हच्या परिसरातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र कोणीही इथून हलण्यास तयार नाही। इतकं क्रिकेट हे मुंबईकरांच्या मनात हृदयात भिनलेलं आहे आणि टीम इंडियाचं आता मुंबईमध्ये आगमन झालंय। काही वेळातच टीम इंडिया आता वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार आहे। त्याही वेळेची दृश्य आपण पाहणार आहोत। हा संपूर्ण कौतुक सोहळा आणि त्यानंतर विजयी रॅली मुंबईतल्या रस्त्यांवरची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशीच ही रॅली असेल। मात्र एवढ्या काही अंतरासाठी देखील कित्येक तास खरं तर या ठिकाणी जातील। एअरपोर्टवरची देखील ही दृश्य आपण इथे पाहतोय की टीम इंडियाचं आगमन जरी झालं असलं तरी इथून टीम इंडिया अजून निघालेली नाही। तर 2 दृश्य मरीन ड्राईव्हवरची आपण पाहतोय। हा संपूर्ण परिसर सुट्टीच्या दिवशी असा गजबजलेला असतो किंवा वानखेडेवर ज्यावेळेला महत्त्वाची मॅच असते त्यावेळेला एवढीच गर्दी या ठिकाणी झालेली असते। मात्र आज आपण पाहतो टीम इंडियासाठी म्हणून
ही गर्दी मरीन ड्राईव्हवर झालेली आहे. काही वेळातच टीम इंडिया आता या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यावेळची ही दृश्य आपण पाहणार आहोत. तर एअरपोर्टवरची ही दृश्य, इथूनच टीम इंडिया जी आहे ती इथून बाहेर पडणार आहे. याआधी देखील कित्येक मॅचेससाठी टीम इंडिया मुंबईमध्ये आली असेल, मात्र आजची टीम ही विश्वविजेती टीम इंडिया आहे आणि त्यामुळे देखील एक वेगळं वातावरण एअरपोर्टवर पाहायला मिळते. इथे कित्येक जण हे कुठून गोव्यावरून आलेले आहेत किंवा दिल्लीवरून आलेले आहेत फक्त टीम इंडियाला पाहण्यासाठी. जिथे क्रिकेटची एक मॅच पाहण्यासाठी देखील इथे आटापिटा केला जातो. क्रिकेटपटूंना जिथे देव मानलं जातं, जिथे क्रिकेटला सर्वस्व मानलं जातं, त्या मुंबईची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय.